नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारत सरकारकडून देशाची 16व्या जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली असून या जनगणनेमध्ये यावेळी डिजिटल सेन्सस आणि स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती स्वगणनेद्वारे भरावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले आहे. स्वगणनेच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वगणना मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉग इन करावे लागेल. स्वगणना कालावधी हा दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 असा आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. सामान्य नागरिकांना स्वगणना करून जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणं शक्य होणार आहे. या अनुषंगाने बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, नमस्कार. भारताची 16वी जनगणना आपण आता चालू करणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रथमतःच डिजिटल सेन्सस होणार आहे प्रथमतः, आणि यामध्ये स्वगणना करता येणार आहे. ज्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे तो स्वतःच्या कुटुंबातील जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्यावर आपल्या मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे भरू शकणार आहे. आणि हे काम 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी स्वतःची माहिती स्वतःच भरण्याचं जी प्रथमतः फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे तिचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि असा लाभ घेतल्यानंतर तुम्ही माहिती त्यामध्ये भरली वेगवेगळी, आपण अतिशय सोप्या पद्धतीचे ॲप्स आहेत त्या ॲपचा वापर करून त्यामध्ये आपण माहिती भरू शकता. आणि माहिती खूप सुरक्षित आहे. आपण जेव्हा माहिती भराल त्यावेळेला OTP येईल. OTP कॅप्चा भरल्यानंतर मग तुमचं खात्री केली जाईल आणि मग त्याचे जे रकाने आहेत त्यामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे. आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आपल्याला सबमिट केल्यानंतर एक H कोड येईल. तो मात्र आपण SMS द्वारे आपल्याकडे येईल आणि आपण माहिती भराल त्यानंतर येईल. तो आपण सुरक्षित आपल्याकडे ठेवायचा आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात आमचे जे प्रगणक आहेत, आपण एकूण प्रगणकाची नियुक्ती जी केलेली आहे ते 2677 प्रगणक आपण नियुक्त केलेले आहेत परभणी ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रासाठी. आणि त्यावर पर्यवेक्षकही 454 आहेत. ते जेव्हा नंतर ही प्रत्यक्ष प्रक्रिया 27 एप्रिल हे होणार आहे. आणि या लोकांना आपण प्रशिक्षण सुद्धा सविस्तर देतोय. 27 एप्रिल पासून ते 8 मे पर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. आणि जेव्हा ही सर्व माहिती आपण 1 मे ते 15 मे पर्यंत भराल त्यानंतर हे ट्रेनिंग दिलेले जे प्रगणक आहेत ते 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपल्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. आणि भेट देऊन त्या ॲपमध्ये आवश्यक ती सर्व माहिती आपल्याकडून घेणार आहेत. आपल्याला माहिती आहे की जनगणनेमध्ये आपण दिलेली माहिती ही पुढील 10 वर्ष 15 वर्ष आपल्या देशाचा, आपल्या परभणीचा विकास करण्यासाठी हा डाटा वापरला जातो. त्यामुळे माहिती देत असताना जी खरी माहिती आहे, अचूक माहिती आहे, ती संपूर्ण माहिती आपण देणं अपेक्षित आहे. जेणेकरून आपले प्रश्न काय आहेत, आपल्या गरजा काय आहेत, आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये विकासाची गरज आहे याची शासनाला माहिती होईल आणि त्याचा वापर करून भविष्यातलं नियोजन करण्यासाठी याचा उपयोग होईल. तर जिल्हाधिकारी परभणी म्हणून माझी सर्वांना विनंती आहे
की आपण स्वगणनामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये मोबाईलद्वारे संगणकाद्वारे आपण स्वतः आपली माहिती याच्यामध्ये भरा, जेणेकरून अचूक माहिती आमच्यापर्यंत येईल, शासनापर्यंत येईल. आणि पुन्हा जेव्हा प्रगणक आपल्या घरी येईल तेव्हा आपल्याला फक्त नंबर सांगायचा आहे, पुन्हा ती माहिती सांगण्याची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक ती माहिती आमच्या ॲपमध्ये येऊ शकेल आणि ती फक्त खातरजमा आमचे प्रगणक करतील की आपण दिलेल्या माहितीमध्ये काही चूक नाही ना, आणि ती फायनल होईल. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि संपूर्णपणे आवश्यक ती माहिती द्यावी, जेणेकरून जनगणनेमध्ये परभणी जिल्हा हा अव्वल राहील आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये परभणीच्या विकासासाठी निश्चित होईल. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त 1 मे रोजी सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी आज जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांच्यासह पोलीस, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाचा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना विविध सूचना दिल्या. दिनांक 1 मे रोजी सकाळी 7:15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडेल. मे महिन्याच्या तीव्र उकाड्यात परभणी बस स्थानकात प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील नळांना पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून प्रवाशांची अक्षरशः तारांबळ उडत आहे. दररोज हजारो प्रवासी ये जा करत असल्यामुळे या बस स्थानकात पाणी उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवासी बाहेरून पाणी खरेदी करताना दिसून येत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही अतिरिक्त अडचण ठरत आहे. यातच भर म्हणून की काय, स्थानकातील काही पंखे बंद अवस्थेत असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांकडून प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त होत असून तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, तसेच बंद पंखे दुरुस्त करावेत अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी माफक अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.